वणी येथील राम मठातील श्रीराम मंदिरामध्ये गुढीपाडव्यापासून श्रीराम जन्मोत्सवाचा उत्साहास प्रारंभ झाला असून 8 एप्रिलपर्यंत चालणाऱ्या उत्सवादरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमाबरोबरच प्रवचन सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे। वणी येथील श्री राम जन्म उत्सव समिती आणि श्री जगदंबा ग्रुप मित्रमंडळ मठाधिपती रामचंद्र चंद्रात्रे यांच्या संयुक्त विद्यमानं दरवर्षी रामदास स्वामींचे शिष्य उदासी महाराज यांनी स्थापना केलेल्या राम मठामध्ये श्रीराम जन्मोत्सवाचं आयोजन केलं जातं। गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी श्रीराम मंदिरामध्ये पूजाविधी करून गुढी उभारत आणि महाआरतीनं श्रीराम जन्मोत्सवाची सुरुवात करण्यात आली। दिनांक 30 मार्च ते 6 एप्रिलपर्यंत दररोज रात्री 9 ते 11 यावेळी ज्योत्स्नाताई कुलकर्णी कल्याण यांचे रामायणावर प्रवचन संपन्न होत आहे। रविवार तारीख 6 रोजी रामजन्मोत्सवानिमित्त गिरीश महाराज कळवणकर यांचं सकाळी 9:30 ते 12 वाजेपर्यंत कीर्तन संपन्न होऊन श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात येईल। सोमवारी दिनांक 7 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता श्रीरामप्रभूची गावातून पालखी सोहळा संपन्न होणार आहे। दिनांक 8 एप्रिल रोजी सीता स्वयंवर निमित्त सकाळी 10 ते 12 गिरीश महाराज यांचं कीर्तन संपन्न होईल। त्यानंतर महाआरती आणि प्रसाद वाटपानं उत्सवाची सांगता होणार आहे। या सर्व धार्मिक कार्यक्रमामध्ये श्रीराम भक्तांनी सहभागी होऊन कार्यक्रमाचा लाभ घेण्याचं आवाहन श्री जगदंबा ग्रुप जन्मोत्सव समिती आणि मठाधिपती रामचंद्र चंद्रात्रे प्रद्युम्न चंद्रात्रे यांनी केलं आहे। गुढीपाडव्यापासून दररोज रामनवमीपर्यंत रात्री 9 ते 11 रामायणावर प्रवचनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे। नंतर 6 तारखेला रामजन्मानिमित्त गिरीश महाराज कळवणकर यांचे कीर्तन सकाळी 9:30 ते 12 वाजेपर्यंत ठेवण्यात आलेले आहे। 7 तारखेला संध्याकाळी 5 वाजता पालखीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। त्याच्यानंतर 8 तारखेला सीता स्वयंवरानिमित्त गिरीश महाराज कळवणकर यांचे कीर्तन आयोजित केलेले आहे। तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा। प्रतिनिधी दिगंबर पाटोळे, वणी, नाशिक, NTV न्यूज मराठी।